गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण आता पुढील काही दिवस उकाड्याचे असणार आहेत। पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय, तर बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षाही अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे। विदर्भात राज्याच्या अनेक भागात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातलाय आणि त्यातच आता विदर्भात गारपिटीचा इशारा कायम आहे। विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। या कालावधीत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील। अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, यामुळे आता उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा या काढणीचं कामही रखडलंय। वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काही काळ जनजीवनही विस्कळीत झालं। सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुख्य बाजारपेठेत पावसाने हजेरी लावल्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। अवकाळी पावसाचा नाशिक शहराच्या पाणी पुरवठ्याला फटका बसलाय। महावितरणच्या सातपूर फीडरमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। या प्रकरणी अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। नाशिकमध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा हजारो हेक्टर शेतीला फटका बसलाय। 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांच्या 1297 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे आणि या दरम्यान कांद्याला अवकाळी तसंच गारपिटीचाही फटका बसला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेल्यानं द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सध्याचा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे। हवामानावरती आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित आंबा आणि काजू क्षेत्राचं सर्वेक्षण पीक विमा कंपनीकडून सुरू झालंय। जिल्ह्यातील 43,000 शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेत सहभाग आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल आपण बोलतोय, तर अवकाळी, गारपीट आणि तापमान बदलामुळे शेतीचं नुकसान होत असून यामुळे ही योजना राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। उन्हाची तीव्रता वाढतीये आणि त्यामुळे बाजारात लिंबालाही चांगला भाव आलाय। दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की लिंबाचा तोरा जो तो वाढतोच आणि त्यामुळे हे दरही मे महिन्यात कायम राहणार असल्याचं कळतंय। किरकोळ बाजारात सध्या एका लिंबाला 10 रुपये असा दर आहे। बाजारात लिंबाची आवक कमी असल्यानं दर वाढण्याची शक्यता आहे। मत्स्य